जे लोक पक्ष प्रवेश करणार आहेत त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहावे प्लीज। ज्या लोकांचा पक्ष प्रवेश आहे त्यांनी व्यासपीठाच्या डाव्या बाजूला येऊन उभे राहावे। या ठिकाणी आमचे बंधू सन्माननीय अनिकेत भाई कदम यांचं देखील मी व्यासपीठावरती स्वागत करतो। शिवसैनिक येत आहेत, त्यांना सर्वांना विनंती आहे मागील खुर्च्या सर्व काढून जितक्या खुर्च्यांची उपलब्धता आम्हाला करता आली तेवढी केलेली आहे। सन्माननीय पत्रकार कक्षेमध्ये या ठिकाणी कार्यकर्त्यांनी बसू नये। पत्रकार कक्षेमध्ये आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी उठून बाहेर व्हावं, कारण त्या ठिकाणी फक्त पत्रकारांची व्यवस्था आहे। शिवसैनिकांना विनंती आहे, मागच्या ज्या खुर्च्या आहेत उभे आहेत त्यांना पैसा द्या, खुर्च्या जरा घट्ट करा, सगळे पुढे पुढे या। सगळ्या शिवसैनिकांना विनंती आहे, सगळ्या खुर्च्या पुढे सरका, पुढे पुढे या, मागे 4 रांगा बसतील। एक 5 मिनिटात आपण सभेला सुरुवात करतोय। मी ज्येष्ठ शिवसैनिक आदरणीय नरेंद्रप्पा भगत यांना 2 मिनिटं या ठिकाणी मनोगत व्यक्त करण्याची विनंती करतो। नरेंद्र भगत। नरेंद्रप्पा भगत कुठे असतील कृपया लगेच स्टेजवर या। नरेंद्रप्पा भगत, ज्येष्ठ शिवसैनिक नरेंद्र भगत। मी या ठिकाणी मंडणगड तालुका प्रमुख या ठिकाणी मी शिवसेना मंडणगड तालुका प्रमुख आदरणीय संतोषजी गवले यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपतींना अभिवादन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादन करून आज महाविकास आघाडीचे उमेदवार आपले भाऊ सन्माननीय प्रचार सभेसाठी उपस्थित युवासेना प्रमुख आणि आपले सर्वांचे आभार सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित आपले सर्वांचे सन्माननीय आप्पासाहेब आणि यांनी